नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्याला कितीही निष्ठुर, क्रूर किंवा बऱ्याच वेळेला नाही थोडंसं थांबायला पाहिजे होतं, अशी जरी भावना असली तरी राजकारणाची ती रीत आहे. आणि अर्थात जेव्हा पक्ष, सत्ता, महत्त्वाचं पद अशा गोष्टी असतात त्यावेळेला तर हे निर्णय खूप तातडीने घेतले जातात. आपल्याला जर राजकारणाचा नीट अभ्यास असेल, तर मला आठवतं जेव्हा दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्याच दिवशी काँग्रेस पक्षानं कारण प्रणव मुखर्जी यांचं जे मेमॉयर आहे 3 भागातलं आहे. त्याच्यामध्ये तो घटनाक्रम लिहिलेला आहे. आता मी थोडंसं रिकॉल करतोय. पण तेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळेला राजीव गांधी राजकारणात सक्रिय नव्हते. इनफॅक्ट इंदिरा गांधी यांचं राजकीय त्यांचा वारसा हा संजय गांधी चालवतील असं वाटलं होतं. पण आज जसं श्री अजित पवार आपल्यात नाहीयेत, एका विमान अपघातामध्ये त्यांचा जीव गेला, तसंच संजय गांधी यांच्याबद्दल झालं होतं. आणि म्हणून मला राजकारण करायचं नाही असं म्हणणारे राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अवघ्या 6 तासामध्ये देशाचे पंतप्रधान बनले होते. आणि एका अर्थाने प्रणव मुखर्जी यांना ती खंत होती, की त्या काळामध्ये त्यांना चालून आलेली पंतप्रधान पदाची संधी काँग्रेस अंतर्गत राजकारणामुळं हुकली. मग नंतर काँग्रेस पक्षानं इंदिरा गांधी यांच्या संदर्भातली जी सहानुभूतीची लाट आहे, ती ओळखून मध्यावधी निवडणुका घेतल्या आणि जे काही 543 वगैरे तेव्हा जागा होत्या, त्यापैकी 404 अशा इतक्या मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षाला यश मिळालं होतं. मी हे का सांगतोय? कारण श्री अजित पवार हे पंचतत्वात विलीन होऊन काही तासच उलटले नाहीत तोपर्यंत ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. नरहरी झिरवळ जे अजित पवारांचे खूप जवळचे होते, त्यांनी अशी मागणी केलेली आहे, की सुनेत्रा पवार यांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद द्यावं. झिरवळ यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग आलाय. कारण प्रफुल्ल पटेल, कारण मी मगाशी जो व्हिडिओ याच कारणासाठी केला होता, की राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत रचना काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यानंतर क्रमांक 2चं ज्याला वर्किंग कमिटी प्रेसिडेंट म्हणतो आपण, वर्किंग प्रेसिडेंट हे प्रफुल्ल पटेल आहेत. आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी जेव्हा श्रीमती सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, तेव्हा ह्या चर्चांना मोठा वाव आला. चर्चा सुरू झाल्या, की सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात. दुसरं आणखीन त्याच्यामध्ये राजकारण आहेच, की संजय राऊतांनी असं म्हटलं आहे, की आजपर्यंत जेवढे म्हणून आरोप भारतीय जनता पार्टीने अजित पवार यांच्यावरती केले होते, आपल्याला माहिती आहे त्याची पुनरुक्ती नको. पण ते आरोप भाजपनं मागे घ्यावेत. कारण आज भाजपनं संपूर्ण पानभर ह्या शोकाकुल वातावरणामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. तोच संदर्भ घेत मोदी फडणवीसांनी अजित पवारांवरील आरोप मागे घ्यावेत, असं संजय राऊत यांनी भाजपवर थेट हल्ला करत म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असताना भाजपवरती जोरदार टीका करत संजय राऊत असं म्हणाले, जाहिराती देणं ही श्रद्धांजली नाही, तर अजित पवारांवरती लावलेले 70,000 कोटी रुपयाचे आरोप मागे घेणं ही श्रद्धांजली आहे. आणि त्यामुळं चर्चा हीच सुरू झाली आहे, की आता उपमुख्यमंत्री कोण होणार? मग मी थोड्याशा कायदेशीर बाबी पण तपासल्या. इंटरेस्टिंगली हा किस्सा तुम्हाला सांगायला लागेल मला, की जेव्हा श्री गौतम अदानी यांच्या ए, त्यांनी दिलेल्या निधीतनं, बाबा कल्याण यांच्या निधीतनं विद्याप्रतिष्ठानमध्ये एआयचं एक्सलन्स सेंटर खुलं झालं. त्याच्या आदल्या दिवशी मी ते एक्सलन्स सेंटर बघायला गेलो होतो आणि ते सेंटर बघत असताना सुरुवातीलाच प्रवेशद्वारामध्ये मला सुनित्रा पवार भेटल्या. त्यांच्याशी मी जवळपास एक 10 एक मिनिट चर्चा केली. त्यांचे राज्यसभेतले अनुभव काय आहेत ते मी त्यांना विचारले. मग ते मला म्हणाले, की "सुरुवातीला थोडंसं बुजल्यासारखं होत होतं, पण आता मी सरावले." मग बाकीच्या इतर गोष्टीबरोबर मी त्यांना विचारलं, की "तुम्ही पक्षाच्या कामात सहभागी होता का?" तेव्हा त्या म्हणाल्या, की "सुरुवातीला होत नव्हते, पण आता दादांनी सांगितलं, की तुम्ही पक्षाच्या कामात पण सहभागी व्हा." त्यामुळं त्या आता तशा अर्थाने राजकारणामध्ये किमान पक्षी त्यांना तोंडओळख तर आहे. पण कायदेशीर मुद्दा हा आहे, की सुनित्रा पवार ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का? कारण कायद्याप्रमाणे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा जर आपल्याकडे नियमावली बघितली,
तर त्या नियमावलीनुसार विधिमंडळाचा जो नेता, कारण आधी तर तुम्हाला विधिमंडळाचा नेता निवडावा लागेल. श्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते होते. साधारणपणे संकेत असा असतो, की विधिमंडळाचा नेता हा त्या पक्षाचा ज्येष्ठ असतो, जो पक्षावरती कमांड आहे त्याची तो. तर आता लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर किंवा लीडर ऑफ द हाऊस हे पद सामान्यतः पक्षाच्या सर्वात वरिष्ठ विधिमंडळातील नेत्याकडे असतं. अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधिमंडळाचे नेते होते. पण उपमुख्यमंत्री पद हे मंत्रिमंडळातलं पद आहे. म्हणजे विधानसभेत निवडले जाणारे नाही, तर मुख्यमंत्र्याच्या शिफारशीवरून ते होतं. त्यामुळे पक्षाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची टॅली जी मी मगाशी वाचून दाखवली, ती पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो, की पक्ष रचना कशी आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या सुद्धा हे समजून घ्यायला मदत होईल, की जेव्हा गतवर्षी जून महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक झाली, त्या निवडणुकीनंतर श्री अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. श्री प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय वर्किंग प्रेसिडेंट बनले आणि सुनील तटकरे हे नॅशनल जनरल सेक्रेटरी जे पक्षाचे आता प्रदेशाध्यक्ष आहेत. पहिल्या 3 क्रमांकामधले आज अजित पवार हयात नाहीयेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मंडळी ही देशाच्या राजकारणात, कारण प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे सदस्य आणि सुनील तटकरे हे लोकसभेत लोकांतनं निवडून गेलेले आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाच्या नेत्यापैकी कुणीही विधिमंडळाचा सदस्य आज होऊ शकत नाहीये. पण नियम असे आहेत का, की सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात? येस. महाराष्ट्र विधिमंडळाची नियमावली काय सांगते बघा. उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक पद नाही. भारतीय राज्यघटनेत कलम 163 आणि 164 फक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचाच उल्लेख करतं. उपमुख्यमंत्री पद हे राजकीय पद आहे, जे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं राज्यपाल नियुक्त करतात. त्यामुळं हा जो निर्णय आहे, सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात का? तर तो निर्णय हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा आणि मग त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेचा आहे. मंत्री बनण्याची पात्रता कलम 164 नुसार मंत्री, कारण उपमुख्यमंत्री हे मंत्री असणार. बनण्यासाठी व्यक्ती विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहाचा सदस्य असणं आवश्यक आहे. अशी आधी उदाहरणं आहेत, की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे विधान परिषदेचे सदस्य होते. मला आठवतं तेवढं रामराव आदिग, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदावरती राहिलेले छगन भुजबळ वगैरे अशी काही मंडळी आहेत, जी मला आठवतात, की जी उपमुख्यमंत्री होती. सो अशा मंडळींचा जर संदर्भ बघितला तर सुनेत्रा पवार ह्या निश्चितपणे विधान परिषदेच्या सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री होऊ शकतात. एक, कारण त्या एकदा मंत्री झाल्या की पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांना कुठल्या ना कुठल्यातरी सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक आहे. आता अजित पवार आपल्यात नाहीयेत. त्यामुळं अजित पवारांनी ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, नियमाप्रमाणे त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण भरून काढावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी जर पोटनिवडणूक लागली, तर त्या विधानसभेच्या सदस्या म्हणून सुद्धा तिथून निवडून येऊ शकतात किंवा अगदीच आत्ताच विधान परिषदेचं त्यांच्याकडे सदस्यत्व दिलं, तरी सुद्धा त्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याकडे महाराष्ट्र द्विसदनी जे कायदेमंडळ आहे, विधानसभा आणि विधान परिषद, यामुळं कोणत्याही सभागृहाचा सदस्य हा मंत्री आणि उपमुख्यमंत्री होऊ शकतो. बऱ्याच वेळेला विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य हे नंतर 6 महिन्यांनी निवडून आल्याचं आपल्याला दिसतं आहे. आता ह्या राजकारणाचे खूप सारे पदर आहेत. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आत्ता अजित पवार यांच्या नसण्यानंतर त्या पक्षाची धुरा कुणाकडे जाणार हे आत्ताच्या पुढच्या राजकीय घडामोडीवरती अवलंबून आहे. तिथे खूप बारकाईने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आता जेवढी प्राथमिक माहिती माझ्याकडे आली, ती प्राथमिक माहिती मी महाराष्ट्रासमोर ठेवली आणि म्हणून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर असणं, ह्याला खूप सारे राजकीय संदर्भ आहेत. ते हळू मी उलगडत जाईन. तुर्तात मी फक्त कायदेशीर बाब, श्री नरहरी झिरवळ यांचं मत, श्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी तिथे जाऊन भेटणं आणि सुनेत्रा पवार यांना तसं आग्रह करणं, अशा सगळ्या गोष्टीची मांडणी केली. कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक आणखी नाट्यमय वळण ह्या निमित्ताने येऊ शकतं, पण तुर्तास आपण थांबूया. मी जेवढं ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला सांगतोय, कोणताही अभिनिवेश न घेता ते आणि कायद्याचा आधार घेऊन बोलत असल्यामुळे तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहातच. पण मला तुम्हाला हे सांगायचंय, की हे व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या. इतक्या तटस्थपणे एक तरी माध्यम तुम्हाला अशी बातमी देत असेल, तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. थांबूया आपण इथे.